आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांनी राजीनामा दिलेला आहे। बीरेन सिंग यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवल्याची माहिती आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यानंतर हा राजीनामा त्यांनी दिलेला आहे। मणिपूरचे मुख्यमंत्री होते एन बीरेन सिंग यांनी राजीनामा दिलेला आहे आणि बीरेन सिंग यांनी हा राजीनामा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द सुद्धा केलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली आहे आणि त्यानंतर त्या भेटीनंतर त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्या सोबत आहेत। आवेश, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीनंतर हा राजीनामा दिल्याची प्राथमिक माहिती समोर येते। जे मुख्यमंत्री होते मणिपूरचे, पण त्यांच्याच कार्यकाळात मणिपूरमध्ये सर्वात मोठी दंगल झाली होती, हिंसाचार झाला, पोलिसांवर सुद्धा हल्ले झाले होते, दोन आदिवासी समाज आमने सामने आले। त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली। सुप्रीम कोर्टाने सुद्धा जे मुख्यमंत्री बीरेन सिंग यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात गंभीर नाही अशी मुख्यमंत्री असा टिप्पणी केली होती। त्यानंतर विरोधकांनी दिल्लीतच असेल तर मणिपूर सुद्धा आंदोलन केले होते। राहुल गांधी स्वतः मणिपूरमध्ये गेले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता उद्यापासून मणिपूरचं विधानसभा सत्र चालू होणार। त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळी बीरेन सिंग यांनी अमित शहा यांची भेट घेतली। त्यानंतर अमित शहा यांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं असेल। त्याच पार्श्वभूमीवर थोड्या वेळापूर्वीच बीरेन सिंग यांनी राज्यपालाकडे त्याचा राजीनामा दिला आहे। यानंतर भाजप तिथं कोण नवीन मुख्यमंत्री करते किंवा राष्ट्रपती राजवट लागू करते याकडे बघावं लागेल। श्रद्धा, बीरेन सिंग आता हा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी कोणकोणती नावं चर्चेत आहेत आवेश, काही कळतंय का? सध्या तरी असा कुठलाही मोठा चेहरा सध्या भाजपकडे मणिपूरमध्ये नाही। त्या पार्श्वभूमीवर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 3 महिन्याची राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे। कारण आपल्याला माहित आहे गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून मणिपूरमध्ये सतत हिंसाचार होत आहे, पोलिसांवर सुद्धा अटॅक होत आहे। त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी हा निर्णय घेतला असेल। लवकरच गृह मंत्रालयाकडून 3 महिन्याचा राष्ट्रपती राजवट लागण्याचा आदेश जारी होण्याची शक्यता आहे। श्रद्धा, निश्चित आवेश, माहिती घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि हे एक्सक्लुझिव्ह दृश्य राज्यपालांकडे त्यांनी हा राजीनामा दिल्याची मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांनी राजीनामा दिलेला आहे। आवेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि बीरेन सिंग यांनी राज्यपालांकडे जेव्हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सोपवला त्यावेळची ही दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय।